बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। नाशिककरांना बिबट्या नवीन नाही। अधूनमधून नाशिक शहरामध्ये बिबट्याचा वावर असतोच। ग्रामीण भागामध्ये तर बिबट्या नागरिकांना नित्याचाच झालाय। गेल्या 3 महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू झालाय। पण शुक्रवारी नाशिकमध्ये तब्बल 4 तास बिबट्याचा थरार पाहायला मिळाला। नाशिकच्या महात्मा नगर परिसरामध्ये नेमकं काय घडलं सविस्तर पाहूयात। नाशिकमध्ये भर दिवसा बिबट्याचा थरार। शहरात घुसला बिबट्या, नागरिकांची पळापळ। बिबट्याच्या हल्ल्यात नागरिक जखमी। बिबट्याची दहशत, नागरिक हैराण। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील वनविहार कॉलनी भागात शुक्रवारी दुपारी अक्षरशः श्वास रोखून धरणारा थरार उडाला। भर नागरी वस्तीत अचानक बिबट्याचा प्रवेश झाला आणि क्षणात परिसरात भीतीचे सावट पसरलं। सुरुवातीला बिबट्याने 2 नागरिकांवर हल्ला चढवला। त्यानंतर किंकाळ्या, गोंधळ आणि धावत पळत आपली सुटका करणारे लोक सैरा वैरा धावू लागले। घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि शहर पोलिसांची फौज घटनास्थळी दाखल झाली। त्यासोबतच मंत्री गिरीश महाजनही पोहोचले। नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन करत बिबट्या जेरबंद करणारच असा निर्धार केला आणि सुरू झाला बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार। अचानक तो बिबट्या मी बाहेर दारासमोर बसलेली होती चेअरवरती आणि अचानक तो बिबट्या मागून आला माझ्या आणि माझ्यावर हल्ला केला आणि हल्ला करून आमच्या घरावरती उडी मारली। आम्ही फक्त बघायला गेलो, आम्ही फक्त आलेले असं बघायला गेलो फक्त। तिकडनं हल्ला डायरेक्ट आमच्या हल्लाच केला। बाबांवरती अचानक हल्ला केला तर बाबांचं जीव वाचवण्यासाठी ना आपण मी गेल्यानंतर बिबट्याच्या लात मारली तेव्हा तो बिबट्या साईडला झालेला तिथे। मग त्याच्यानंतर तो दुसरा होता ना त्याच्या अंगावरती डायरेक्ट गेला, त्याच्यावर पण मग गागोरड झाली जास्त। तिथून मग तेव्हा तो तिथून पुढे पळाला। चौथ्यानी ना नंतर माझ्या हातावर पण पंजा मारलेला आहे। नाशिकमध्ये या बिबट्याचा थरार तब्बल 4 तास सुरू होता। बिबट्या सैरभैर होत इकडे तिकडे पळतानाचे अनेक सीसीटीव्ही समोर आले। त्यातील पहिला सीसीटीव्ही बिबट्याची डरकाळी ऐकू येताच काही तरुण भीतीनं चारचाकी गाडीमध्ये बसले तर एक जण गाडी खाली लपायला जागा शोधत होता। दुसरा सीसीटीव्ही समोर आला। त्यात एका बांधकाम साईटवर काही कामगार काम करत असताना बिबट्या येताच त्यांची धावपळ उडाली। जीव मुठीत घेऊन ते पळायला लागले। तिसरा आणि चौथा सीसीटीव्ही फुटेज समोर आला। त्यात बंगल्यातून बाहेर पडलेल्या बिबट्यानं एका दुचाकीवरून दुसऱ्या उंच भिंतीवर काही सेकंदात झेप घेतली। आपल्या रेस्क्यू टीमने आधी त्याला जाळीमध्ये सगळीकडून कॉर्डन करण्याचा प्रयत्न केला, परंतु काही कारणामुळे तो तिथून निसटला आणि त्यानंतर आपण पलीकडच्या बिल्डिंगमध्ये जेव्हा तो एका ठिकाणी अडकलेला होता तिथून रेस्क्यू करत असताना त्याला डार्ट केलं आणि त्यानंतर बेशुद्ध करून सदर बिबट्याला सुरक्षितरित्या इथून रेस्क्यू केलेला आहे। रेस्क्यू ऑपरेशन करत असताना त्याचा फार मोठ्या प्रमाणात आम्हाला त्रास झालेला आहे इथे। तरी पण आम्ही पोलीस डिपार्टमेंटच्या सहाय्याने इतर पोलीस स्टेशनच्या सहकार्याने आम्ही सर्व कारवाईवर नियंत्रण केलेलं आहे आणि आपलं देखील सर्वांचं मीडियाचं देखील सहकार्य राहिलेलं आहे। आपल्यातर्फे देखील आम्ही आवाहन केलेलं वेळोवेळी, त्यामुळे गर्दी इथे अटकावण्यास म्हणजे फायदा झाला आहे त्याचा आम्हाला। नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे हल्ले वाढताना दिसतात। एकट्या नाशिक जिल्ह्यातच 5 वर्षात 40 जणांचा जीव गेलाय तर गेल्या 3 महिन्यात 5 नागरिकांना बिबट्यानं आपली शिकार बनवलाय। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, दिंडोरी, निफाड, बागलाण हे तालुके बिबट्याच्या हल्ल्यांचे हॉटस्पॉट आहे। बिबट्याच्या हल्ल्यात 3 महिन्यात 5 जणांचा मृत्यू झालाय। विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातच नाही तर मागील काही दिवसातल्या घटना जर बघितल्या तर पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर अशा अनेक ठिकाणी बिबट्याचा अक्षरशः धुमाकूळ पाहायला मिळतोय। नाशिकमध्ये तर भर दुपारी तब्बल 4 तासांचा संघर्ष झाला। शेवटी वन विभागाच्या अथक प्रयत्नांना यश आलं आणि बिबट्या जेरबंद झाला। परिसरात एकच जल्लोष झाला आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। हजारोच्या संख्येमध्ये सगळे लोक आमच्या टीमच्या मागे पळतायत, ते बघायला पळतायत आणि त्यामुळे मग तो बिबट्या तो अधिक चिडतोय। तो फारच चिडलेला होता हा बिबट्या, तर त्यामुळे मग तो पकडायला सुद्धा थोडी समस्या निर्माण होते। सहजपणे ते पकडता येत नाही, ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी आहे आणि म्हणून मी नागरिकांना आवाहन करेल की अशा परिस्थितीमध्ये फार आवाज न करता, फार गोंधळ न करता आपण जे आमचे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत त्यांना काम करू द्यावं।
संपूर्ण महाराष्ट्रात वाढलेल्या बिबट्यांच्या हल्ल्यांबाबत बोलताना गणेश नाईकांनी अशी माहिती दिली आहे की वनविभागाची पथकं आम्ही वाढवली आहेत, लवकरात लवकर बिबट्यांना बेशुद्ध करून सुरक्षितरित्या पकडण्यासाठी आवश्यक तयारी युद्ध पातळीवर सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय. मी वनरक्षकांना आणि पोलिसांना सांगितलं की तुम्ही यंत्रणा राबवा. जो नरभक्षक जर बिबट्या त्या ठिकाणी आला तर त्याला शूटेड सेट त्या ठिकाणी करून टाकायचं. मी बोललेलं आहे. खात्री झाली की हाच तो बिबट्या आहे तर त्याच्यावर शक्यतो त्याला जे बेहोश करून त्याला पकडा, स्थलांतरित करा. पण तो जर कंट्रोलमध्ये येणार नसेल तर त्याचा निश्चितपणे त्या पद्धतीची कारवाई करा. बिबट्या तसा भित्रा प्राणी आहे, मात्र स्वतःच्या संरक्षणासाठी तो सैरावैरा धावतो आणि मग हल्ले करतो. मुख्य म्हणजे तो उसाचं शेत किंवा दाट नैसर्गिक अधिवासामध्ये वास्तव्य करतो. मात्र बिबट्या आता नैसर्गिक अधिवास सोडून मानवी वस्तीमध्ये शिरत असल्यानं नागरिक जीव मुठीत घेऊन जगताय. अन्न पाण्याच्या शोधात तो शहरी भागाकडे सुद्धा वळलाय. सातत्यानं बिबट्याचे होणारे हल्ले याकडे सरकारनं गांभीर्यानं बघण्याची गरज आता निर्माण झाली आहे. महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.